ठाकरेंच्या शिवसेनेची 1 आणि 2 एप्रिलला महत्त्वाची बैठक होणार आहे। 1 एप्रिलला पूर्व पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा तर 2 एप्रिलला उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्ष संघटनेचा आढावा घेणार असल्याची माहिती। मनसेचे दिवंगत पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची अमित ठाकरेंनी भेट घेतली। सरवदे यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अमित ठाकरे यांनी उचलल्याचं कळतंय। महापालिका निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती। शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन खासदार पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास बैठक। भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात। याआधी रोहित पवार यांच्याकडून राज ठाकरेंची भेट। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधामध्ये मुंबईत मनसेचे आंदोलन। लोढा यांच्या विरोधात मनसेची डीबी मार्ग पोलिसांमध्ये तक्रार। गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी। त्यांच्या पत्रामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचा मनसेचा दावा। मी शिर्डीच्या मंडळाला देखील सिलेंडर द्यायचं आश्वासन दिलं होतं। राजकीय हेतूने माझ्यावरती आरोप होत आहेत। पत्रासंदर्भातल्या विरोधावरती मंत्री मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर। असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय ते जे हा गॅसचा जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता। शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची ओली असेल तो त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती। यावेळी ते माझ्याकडे आले होता आणि त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला। युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। आदिवासी विद्यार्थ्यांच्या थकीत अनुदानासाठी तसंच शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचा प्रलंबित निर्वाह भत्ता त्वरित वितरित करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेस आक्रमक। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यामधल्या खैरलांजी गावामधल्या महिलांचं पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन। पाण्याची टाकी बांधून 2 वर्ष पूर्ण झाली मात्र 1 थेंबही पाणी मिळत नसल्यामुळे महिलांचा रोष। सांगलीमधल्या तासगाव इथे टेंबू योजनेच्या पाण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन। मार्च संपत आला तरी देखील योजना बंद आहे। त्यामुळे संजय काका पाटील यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। अदिती तटकरे यांच्या मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या रायगडच्या म्हसळा तालुक्यामधील खारगाव खुर्द ग्रामस्थांचं पाण्यासाठी आंदोलन। तहसील आणि पाणीपुरवठा कार्यालयावरती मोर्चा काढत आंदोलन। गावामधील सर्व पुरुष मंडळींनी हाती घेतली होती मोर्चाची धुरा। पुण्यामध्ये भोंदू अशोक खराच्या विरोधामध्ये गुलाबो गँगचं तिरडी आंदोलन। अशोक खराची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत महिलांनी घोषणाबाजी केली। मुख्यमंत्र्यांनी खरातवरती कडक कारवाई करावी अशी मागणी। राज्य सरकारनं मार्च एंडिंगच्या नावावरती 1100 शासन आदेश काढले आहेत। हे पैसे खाण्याचं माध्यम। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती घणाघात। काम पूर्ण होण्याआधीच बिलं पास करण्याचं काम सुरू असल्याचा देखील वडेट्टीवार यांचा आरोप। 400 नाही 1100 निघाले। तुमच्याकडे माहिती चुकीची आहे। जो पैसा मार्च एंडमध्ये आता बजेट झाल्यानंतर वाटला जात आहे मर्जीतील कंत्राटदारांना मर्जीतील व्यक्तींना हा म्हणजे घ्या कमिशन द्या आणि पैसे घेऊन जा। एका दिवशी 100-150 100 जी आर काढले जात आहेत। खरातला भेटणाऱ्या नेते आणि आमदारांची यादी असेल तर विजय वडेट्टीवार यांनी ती सरकारला द्यावी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन। बेछूट आरोप करून राजकारण न करण्याचाही सल्ला। लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून खास करून वडेट्टीवारजी त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी। मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे। एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल। परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही। त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे। कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे। त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल कारवाई करेल। पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये। खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे। ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर।
तुमच्या खुर्चीखाली भाजपनं सुरुंग लावलाय तो बघा. ठाकरेंची शिवसेना फुटणारे म्हणणाऱ्यांवरती संजय राऊत यांचा पलटवार. शिवसेनेचे खासदार फोडणार. ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा, आणि ते भाजपनेच लावलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे. राजकीय शत्रू असले तरी मंगल कार्यामध्ये सहभागी होणं ही आपली संस्कृती आहे. मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली आणि यावरून झालेल्या टीकेनंतर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. हा संघर्ष सुरूच राहतो, पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी, आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राजकीय नेत्यांसह बॉलिवूडच्या कलाकारांची देखील हजेरी. राज ठाकरे, सुप्रिया सुळेंसह अंबानी कुटुंबीय देखील उपस्थित. रुपाली चाकणकर यांची सर्वच कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात. महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्याच्या नंतर निधीमध्ये चौपट वाढ झाल्याची माहिती. महिला आयोगाला आधी 2 ते 5 कोटी निधी मिळत होता, मात्र चाकणकरांच्या काळामध्ये 20 कोटींपेक्षा अधिकची तरतूद केल्याचं समोर आलंय. खराचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए रडारवरती आले. खराचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या 2 सीएंची चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटी हे सीएंकडून खराचा संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याच्या तयारीत आहे. बोंधू खराच्या मोबाईलमध्ये नेत्यांचे नंबर डमी नावानं सेव्ह असल्याचा संशय. त्यामुळे खरातला सोबत घेऊन डेटा वेगवेगळ्या नावानं सेव्ह केला जाणार अशी माहिती आहे. डेटा रिकव्हरीच्या नंतर त्याच्या संपर्कात कोण कोण होतं याची माहिती समोर येईल. बोंधू अशोक खरात विश्वस्त असलेल्या मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराला 1,05,00,000 निधी. पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नसताना 2018ला पर्यटन विकास योजनेमधून निधी, मात्र निधी देण्याचा प्रस्तावच गायब झालाय. त्यामुळे पर्यटन विभागाच्या निधी मंजुरी प्रक्रियेवरती गंभीर प्रश्नचिन्ह. नाशिकमधल्या अशोक खरातच्या कार्यालयामधील एसआयटीचा आजचा तपास पूर्ण झालाय. फिर्यादीला घेऊन एसआयटी पथकानं हा तपास केलाय. कार्यालयामधून औषधांच्या बॉटल्स, वेगवेगळ्या पद्धतीचे खडे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. तसंच फॉरेन्सिकच्या टीमनं हे पुरावे गोळा केलेत. सुषमा अंधारे यांनी नाशिकची बदनामी करू नये. त्यांच्याकडे काही माहिती असेल तर पोलिसांकडे ती सादर करावी. खराच्या प्रकरणावरती बोलत असताना भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांची प्रतिक्रिया. अशोक खराच्या संपर्कामध्ये असणाऱ्या आमदारांचा आकडा हा 100च्या जवळ आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा, तर ज्या मंत्री आणि आमदारांचे फोटो खराच्या सोबत आहेत त्या सगळ्यांची चौकशी करण्याची देखील मागणी. केसरकर म्हणाले की 39 आमदार भेटलेत, माझंच नाव काय घेता? याचा अर्थ चाकणकरांना माहीत असलेले 39 आहेत, चाकणकरांना माहीत नसलेले किती आहेत. त्यामुळे हे आकडा 100-200च्या राजकीय लोकांच्या घरात जाईल. त्यामध्ये मंत्री सुद्धा आहेत, मग ह्यांची चौकशी का नाही? एक महिला आमदार मंत्रिपदासाठी अशोक खरात याच्या कार्यालयामध्ये जात होती. नीलम गोऱ्हे गेली 5 ते 6 वर्ष खरातकडे जात होत्या. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा गंभीर आरोप. चौकशीची मागणी. कोरोना नंतरचा काळ जो आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांना आमदारकी मिळणार होती किंवा मंत्रिपद त्यांना पाहिजे होतं, म्हणून अशोक खरातला जे आहे ते भविष्य दाखवण्यासाठी किंवा विचारण्यासाठी नीलम गोरेंच्या 2 फेऱ्या ज्या आहेत त्या अशोक खराच्या कॉलेज रोड ऑफिसात, जिथं महिलांचं लैंगिक शोषण चालायचं, तिथं झालेल्या आहेत. सांगलीमधल्या ग्रंथालयाचं अनुदान रखडलंय. 40% अनुदान देण्यासाठी लागणारे 42 कोटी द्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचं मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन. एकनाथ खडसेंसह त्यांची कन्या शारदा खडसे यांच्यावरती जळगावच्या भुसावळ तालुक्यामधील बोदवड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. महार वतनाची 6 एकर जमीन एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांनी साखर कारखाना सुरू करण्याचं सांगत आपल्या नावे केल्याचा आरोप आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेमध्ये गोंधळ झालाय. अजित पवार यांच्या स्मारकासाठी तरतूद नसल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली. यावेळेला निधी वाटपामध्ये दुजाभाव केल्याचा आरोप करत विरोधकांची घोषणाबाजी, सभागृहामध्ये राजदंड पळवण्याचा देखील प्रयत्न. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या आधी परिते ग्रामस्थ आक्रमक झाले. ज्योतिबा गडावरती गावामधल्या तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना गडावरती ठेवू नका अशी ग्रामस्थांची मागणी. नवी मुंबईतल्या 10वी पास असलेल्या 21 वर्षांच्या आदर्श म्हात्रेकडून डझनभर महिलांचं लैंगिक शोषण. लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि या प्रकरणी नवी मुंबईच्या सोबतच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. जबरी घरफोडी करणारे 3 आरोपी कोल्हापूरमध्ये जेरबंद. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. चोरट्यांकडून 21 लाखाचा मुद्देमाल जप्त तर 3 चोरट्यांकडून 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. वर्ध्याच्या अल्लीपूर शिवारामधील बॅटरी चोरीच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 5 आरोपी ताब्यात. 5 मधून 3 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे, तर आरोपींकडून बॅटरी, दुचाकी, मोबाईलसह 2,34,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्यामधल्या कारंजामध्ये झालेल्या हत्येचा अवघ्या 2 तासामध्ये उलगडा झालाय. शेतीच्या कामाच्या वादामधून एकाची हत्या झाली. हत्या करून आरोपीनं मृतदेह रस्त्याच्या लगत टाकल्याचं उघड झालंय. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रपूरमध्ये चिमुकल्यानं खेळता खेळता एक लोहचुंबक गिळलंय. शस्त्रक्रिया न करता दुर्बिणीच्या माध्यमातून डॉक्टर राहुल सैनानी यांनी हे लोहचुंबक बाहेर काढलं. मुलाला होणारा त्रास आणि शस्त्रक्रिया टळली आहे. सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये कारला आग लागली. काही क्षणामध्ये ही कार जळून खाक झाली. गुरुदास मेस्त्री हे थोडक्यात वाचलेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. ठाण्यामधल्या कॅडबरी जंक्शन परिसरामधल्या लेकशोर मॉलमध्ये एका हॉटेलच्या चिमणीला आग लागली. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दौंडमधल्या भीमापाट सहकारी साखर कारखान्याच्या गॅस डेपोला आग लागल्याची दृश्य हाती येत आहेत. मोठ्या प्रमाणावरती हे सगळं जळून खाक झालंय. एक वाहन देखील या आगीमध्ये जळून खाक झाल्याचं दिसून आलंय. साताऱ्यामधल्या तासवडे MIDC मधील केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि आग लागली. 10 किलोमीटरचा परिसर या स्फोटामुळे हादरलाय. आसपासच्या इमारतींच्या काचा देखील फुटल्यात. स्फोटाचं कारण अस्पष्ट आहे. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधील सुपा घाणेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमधल्या प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग लागली. व्यंकटेश पॉली ही कंपनी होती जी आगीच्या मध्यस्थानी पडली आहे. या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाहीये, मात्र आग ही नेमकी कशामुळे लागली हे देखील अस्पष्ट आहे. बातमी जालन्यातली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामधल्या धावडा गावामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनच्या नंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालकत्व स्वीकारलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये शेतीमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांची कोंडी. सलग 3 दिवस बाजार समिती बंद ठेवता येणार नाही. पणन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सलग 17 दिवस बाजार समिती बंद आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या वॉटर सप्लाय कॉलनीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्त बुद्ध विहाराला विद्युत रोषणाई तर अमरदीप मित्र मंडळानं लावलेल्या बाबासाहेबांच्या पोस्टरचं स्थानिक नगरसेवक संतोष M. शेट्टी यांच्या हस्ते अनावरण. बीडमध्ये आष्टी आणि कडा मंडळाच्या वतीनं आयोजित स्वररंग कार्यक्रम. आमदार सुरेश धस यांनी या कार्यक्रमामध्ये गाणंही गायलंय. यावेळेला टाळ्या वाजवत उपस्थितांनी सुरेश धस यांना प्रतिसाद दिलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे